जगद्गुरू संत श्रेष्ठ या ठिकाणी संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू या संस्थानाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे इनामदार या ठिकाणी आज संस्थान कार्यालयामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत या ठिकाणचा अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर सर्व आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या मंदिर संस्थानाच्या माध्यमातून एक फार मोठी ऊर्जा निर्माण करण्याचे काम संप्रदायाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आम्ही आज त्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून भारताचे संविधान देऊन आज महाराजांनी केलेल्या कार्याचा यथोचित गौरव म्हणून आज आपण महाराजांना संविधान देणार आहोत। या ठिकाणी प्रगत भारतचे मुख्य चीफ संपादक दत्तात्रेयजी कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आणि पुढील प्रस्तावना जो काय असेल त्यांनी त्या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। श्री क्षेत्र देहू येथे या पावन भूमीमध्ये एक प्रगत भारतच्या उपस्थितीमध्ये संविधान संस्थांचे अध्यक्ष मोरे साहेब यांचा जेवण सत्कार होणार आहे। तर एक इतिहासात नोंद राहणार आहे की खऱ्या अर्थाने आज भारतातील संतांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आहे। धनाचं हे बाजूला राहिलं, पण जे विचार जे आहे संतांचे हे आज 21व्या शतकामध्येही चालू आहे। तर ह्या महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीमध्ये अशा देहू ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि सुदाम कांबळे हे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत। स्वतःचा प्रपंच बघून ते संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतात। तर खऱ्या अर्थाने भारतामधील लोकशाही ही विचारांनी टिकवण्यासाठी ह्यांच्यामध्ये बी प्रगत भारताचा सहभाग आहे। तर खऱ्या अर्थाने सुदाम कांबळे हे महाराजांचा संविधान देऊन सत्कार करणार आहे। शाल महाराजांना देणार आहे। तर त्यांनी त्यांनी स्वीकार करावा। महाराष्ट्रातील नामलौकिक सुदाम कांबळे यांच्या हस्ते होत आहे संविधान। एक मिनिट थांबा। संत तुकाराम महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की। तसेच भारतामधील 18वी लोकसभा निवडणूक झालेली आहे। त्या निवडणुकीनंतर प्रगत भारतनेही काही विश्लेषण हे केलेले आहे। तर एक विशेष अंक बी महाराजांना देणार आहे, तर त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो। तर आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि संविधान हे महाराजांना प्रदान करण्यात आलेलं आहे। तर ह्याविषयी त्यांनी प्रगत भारतशी बोलावे हे मी त्यांना विनंती करतो। रामकृष्ण हरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। भारताचं संविधान तयार करायचे ज्यावेळी ते सगळे संघटना सगळे तयार होती, तर त्यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा वेद उपनिषद जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा ज्ञानेश्वरी ह्या सर्वांचा अभ्यास करून जगाला मनुष्यासारखा वागला पाहिजे, मनुष्यासारखा राहायला पाहिजे। त्याकरता जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सुरुवातीचाच गाथेतील पहिला अभंग आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कराजल हित सत्य करा, कोणाही जीवाचा नगडो मत्सर। अशा जसा
हे संविधान बनवताना सगळा ग्रंथ साहित्यांचा तुकाराम महाराजांच्या गाथेचा त्यांनी अभ्यास करून पूर्ण करून ते आज संत तुकाराम महाराज संस्थांना हे भारतीय संविधान सुदाम कांबळेंनी चांगला उपयोग हातात घेऊन तो आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. हा संत तुकाराम महाराज संस्थान त्यांचे खूप खूप ऋणी आहेत. आणि नुसता भारत देश प्रगत नाहीत तर प्रगत भारत आहेत. असे प्रगत भारतचे संपादक नाव कांबळे सरकार हे छानपैकी या कार्यक्रमामध्ये आम्हाला या कार्यक्रमाला दिलं. आम्ही खूप खूप आभारी आहोत, आनंदी आहोत. जशी जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा घराघरात पोचली होती, ज्ञानेश्वरांची घरात पोचली होती, सगळे धर्माचे ग्रंथ आहेत, तसा भारताच्या प्रत्येक घराघरात हे भारताचं संविधान असलं पाहिजे. आणि म्हणजे त्याचा अभ्यास करून तो असले त्याच्याकडे त्याचं ते असलंच पाहिजे. आणि तो हृदयातमध्ये त्याचं ज्ञात करून प्रत्येकाने जसं पुस्तक उघडलं की पुस्तकाच्या पहिल्या पानावर तर भारताच्या संविधानाची प्रतिज्ञा असते, तशी प्रत्येकाच्या घराघरात ती वस्तू का नसावं. घरात सहज जर भेटलं एकाचं भेटलं तर 10-10 ड्रेस असतात, एक लेडीचं पाहिलं की 9-9 साड्या एक्स्ट्रा असतात. मग एक भारताचं संविधान आपण म्हणतो मला माझ्या भारताचा सार्थ अभिमान आहे. अरे मग सार्थ अभिमान आहे मग नंतर त्या कसं काय, त्याचं काय विधी आहे, त्याचा न्याय काय, तो निवाडा काय, तो प्रत्येकाच्या तो जवळ असलाच पाहिजे. आणि त्याचा आपण सार्थ अभिमानाने त्याचं जतन कर्तव्य आणि सेवेने त्याचं अंमलबजावणी करून त्याचं पालन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी.